महाराष्ट्र के ठाणे के आनंद नगर घोड़बंदर रोड स्थित ऋतु एनक्लेव सोसाइटी में 17 जुलाई 2025 को पेड़ों की अंधाधुंध छंटाई के दौरान बड़ा हादसा हुआ। निजी ठेकेदारों द्वारा पेड़ों की कटाई के चलते घोंसलों में बैठे दर्जनों पक्षी नीचे गिर गए। करीब 45 काऊ इग्रेट और इग्रेट प्रजाति के पक्षियों की मौत हो गई, जबकि 28 घायल पक्षियों का इलाज जारी है। इस हादसे के बाद इलाके में हड़कंप मच गया। कार्रवाई के लिए वन विभाग, पुलिस, वाइल्ड वेलफेयर एसोसिएशन, WWA, माई पाल क्लब, वृक्ष प्राधिकरण और आपदा प्रबंधन की टीमें मौके पर पहुंची। स्थानीय लोगों ने सवाल उठाया कि अगर इतनी लापरवाही से कोई इमारत गिर जाती तो शिकायत दर्ज कर कार्रवाई की मांग की गई है। I am Roshan Thakur from My Pal Club Foundation. Also we have WWA with us for the rescue. This morning we got a call from Rutu Enclave, Anand Nagar. The residents told us that the tree trimming is going on, and because of that we are losing some birds from there. We are losing some nests from the trees. So we reached the location and we saw that you can saw here we have many dead birds which has breed of lesser egrets and the pond herons. We also have rescued around 17 to 20 live, but they are injured. They are under observation. They are at veterinary clinic for the treatment. So this thing which is going on here, it's very shameful. Like even the person who are cutting the tree, like they literally what they did, they picked up the body and they throw it that gunny bag handbag, and there was literally there was a body inside the nalas. Like they were trying to hide the bodies and the clues because the knobs which says if there is a nest on the tree ka bar, that you should not touch that tree or you should remove or relocate that nest. But the society has not taken any responsibility. They have done only one thing. They have chopped all the trees without seeing any life, without seeing any home or house or life. They just chopped, and it's very sad thing. This is how many trees have been trimming or chopped? 11, around 11 trees. 11. What will be the rule against the punishment or something? So basically, this comes under so these birds come under Schedule 2 Part B, so which comes under Wildlife Act 1972. For that, the Forest Department has been taken all the legal actions. Right now, the paperwork is going on out there. Other legal things, they will take the action against the society. नमस्कार, मी अभिजित मोरे. मी वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन या संस्थेमार्फत काम करतो. आम्हाला जेव्हा ऋतू इन्क्लेव्ह आनंदनगर येथनं कंप्लेंट आली की ते झाडं कटिंग करत आहेत. जेव्हा झाडं कटिंग करतात तेव्हा काही नॉब्स लिहिलेले असतात. त्या नॉब्सचं कुठेही पालन झालेलं नाही आहे आणि चुकीच्या पद्धतीने इथे वाईल्ड लाईफ असो किंवा कोणते बर्ड असो यांचे नेस्टिंग न बघता पक्ष्यांना क्रुएलिटी म्हणजे आपण ही हत्याच म्हणूया. या हत्या केल्याच्या प्रकरणी आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही बरेचसे बर्ड रेस्क्यू केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे बरेचसे बर्ड हे डेड आहेत. बरेचसे बर्ड डेड आहेत ज्यात आपण बघू शकता लिटिल इग्रेटपासनं कॅटल इग्रेट, पॉन्ड हेरॉन असे बरेचसे स्पीसीसचे बर्ड्स आहेत जे लिटरली या लोकांनी गटारामध्ये वगैरे डंप केलेले होते. आम्ही जिवंत पण रेस्क्यू केलेले आहेत ज्यांना वैद्यकीय उपचाराकरिता पुढे पाठवून दिलेलं आहे आणि हे जे डेड आहेत ते त्यांच्या काउंटसाठी असे ठेवलेले आहेत. अंदाजे किती पक्षी आहेत? अंदाजे हे 45 बर्ड्स अंदाजे हे 45 बर्ड्स आहेत. अजून काउंट वाढू शकतो. आजूबाजूच्या परिसरात जी झाडं तोडलेली आहेत त्या झाडांच्या खाली
ट्री कटिंगच्या खाली बरेचसे बर्ड अजून असू शकतात आणि ते बर्ड अजून आम्ही रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू. जिवंत असू शकतात, मृतदेह असू शकतात, ते सर्व काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हे झाडं किती कट केली गेली ते का ट्रिमिंग केली गेली? इथे 18 झाडं ट्रिमिंग करण्याची परमिशन ठाणे महानगरपालिकेने दिली होती. 18 झाडं ट्रिम करण्याची परमिशन ठाणे महानगरपालिकेने दिली होती. पण यांनी कुठलाही नियम न पाळता ही झाडं पूर्णपणे कट केलेली आहेत, ज्याच्यावर नेस्टिंग आहे. बरेचसे बर्ड अजूनही त्यांची पिल्लं शोधत आहेत. अजून बऱ्याच काउंट वाढू शकतो. आम्ही त्याचा पूर्ण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त जिवंत पक्षी हे वाचवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जे पॉन्ड हिरन आणि बाकीचे पक्ष्यांची नावं म्हटली, हे इंडियन आहेत का कुठल्या स्पीसीज आहेत? ह्या सर्व इंडियन स्पीशीज आहेत, नेटिव्ह स्पीशीज आहेत, ज्या आपल्या इकडे वास्तव्य करणारे पक्षी आहेत. तेच पक्षी इथे आढळलेले आहेत सर्व. सोसायटीच्या कॉन्ट्रॅक्टरला आपण किंवा कुठला गुन्हा दाखल होऊ शकतो का कोणावर गुन्हा दाखल होऊ शकतो? याच्यामध्ये वनविभाग ठाणे हे कारवाई करत आहेत आणि या कारवाईमध्ये वनविभाग ठाण्याची पूर्ण टीम इथे आता उपस्थित आहे. जसं याचं प्रोव्हिजन असेल त्या हिशोबाने यांच्यावरती वनगुन्हा दाखल करण्यात येईल.